सगळे सोयरीची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली। सरकारने दिलेलं आरक्षण टिकेल का ही शंका असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। ओबीसीतून आम्हाला हक्काचं आरक्षण हवं, आम्हाला जे हवं ते मिळवणार असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। उद्या 12 वाजता अंतरवालीत ही बैठक होणार आहे, अंतरवालीमध्ये बैठक होणार आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं आहे ते पाहिजे, तुम्हाला जसं द्यायचंय ते तुम्ही ठरवा, तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही, तो सरकारचा प्रश्न। कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे। त्याच्यामुळं हरकतीच्या बद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्टकऱ्यांच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही। मी सरकारबद्दल बोलतो, मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे, तेच आरक्षण देऊ शकते। आमचं आजही तेच म्हणणं आहे, आणखी नाही तुम्ही हातून वेळ गेले नाही, सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा। आम्ही वेळ दिला हा खूप झाला। आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न, उद्या ॲडमिशन सुरू होणार आहेत, उद्या भरत्या सुरू होणार आहे। आमच्या लेकराच्या भविष्याचं बघायला लागेल, तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं, आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं, ते टिकल का नाही, निवडणूक आहे तोपर्यंत टिकल, त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घेत। आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे। महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती आहे, उद्या अंतरवालीत बैठक 12 वाजता दुपारी, ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला, शक्यतो सगळ्यांनीच यावं, कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही। आपल्या पोरांना जर न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच लागणार आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे। ते आम्ही आता उद्याच्याला आंदोलनाची आमची दिशा ठरवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।